दोन ऑफिशियल पंच वन्स अगेन आमच्या समवेत जोडत असताना विशाल पाटील सर आणि समवेत सचिनजी कडू. चला जास्त विलंब आपण करू नका आणि विनंती असेल टीमला की आपण प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग करू नका. 3 षटकानंतर जेव्हा आपण ड्रिंक्स ब्रेक करतो तेव्हा स्मॉल टीम मीटिंग आपण करू शकता. आम्ही 25 मिनिटाचा अवधी एका सत्रासाठी देतो, परंतु त्याहून कमी जर अवधी आपण खर्च केला तर अगदी आमच्यासाठी ते खूप चांगलं ठरेल. कारण की ह्यानंतर जे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत ते देखील जास्त षटकांचे किमान 4 षटकांचे व्हायला हवेत या दृष्टिकोनात आपण आता थोडीशी घाई करायची आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुसज्ज झाला. स्ट्रायकर गोलंदाज अतुल काटे आपल्याला पाहायला मिळतो. सलामी जोडी स्ट्रायकरवरती ऋषी आणि नॉन स्ट्रायकरवरती रत्नदीप चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पॉवर सर्कलचा P1 मध्ये गोलंदाज अतुल सज्ज झालाय राईट मोर द विकेटनं. पहिला चेंडू लाजवाब फटका, अगदी बॉडी बॅलन्स, आय हँड कॉर्डिनेशन सर्व काही सुरळीत होतं. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती खणखणीत असा चौकार. हा लाजवाब फटका होता, अगदी क्रिकेटमधील पुस्तकी फटका ज्याला म्हणतो. जे काही कोचिंग मॅन्युअल मध्ये काही गोष्टी शिकवल्या जातात अगदी त्या प्रकारचा काहीसा फटका. चेंडूची लेंथ लाईन पिक केल्यानंतर बॉडी बॅलन्स फ्रंट फूट पुढे काढून इनफिल्डला बीट केल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार पाहिला. त्यानंतर अगदी क्रीजच्या कोण्यामध्ये जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न. बदल आलीत ते खूप चांगलं पाहायला मिळतं या खेळाडूचं. आणि ॲज अ फलंदाज आपल्याला जर चांगलं यश संपादन करायचं असेल तर मात्र ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कधी चेंडू पाहून फ्रंटफूटवर येणं, कधी बॅकफूटला जाणं. कारण की चेंडूची निवड मी म्हणेन शॉर्ट सिलेक्शन करता यायला हवं चेंडूप्रमाणे. कारण की काही चेंडू जे बॅकफूटवरती खेळण्याचे असतात ते जेव्हा आपण फ्रंटफूटला खेळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र अगदी धोका निर्माण होत असतो. चांगला चेंडू होता अलॉंग द कार्पेट ऑन साइडला चेंडू टर्न करण्यात आला आहे. मिड विकेट डीप मध्ये तैनात होता. पुढे सरकेल तोपर्यंत अवधी पुरेसा होता. धावा 2 या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेत आणि या 2च्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 6 या आकड्यावरती. मागील सामना आपण पाहिला श्री साई जय हनुमान सिद्धी करवलेनं निर्विवाद वर्चस्व मी म्हणेन प्रस्थापित केलं. कारण की फलंदाजी त्यांची चांगली झाली. टॉस जिंकून त्यांनी देखील बॅटिंग प्रथमतः केली आणि एक चांगलं टोटल सेट केलं होतं. त्यानंतर गोलंदाजी तर अप्रतिम झाली. खास करून नान्सर संघाकडनं आघाडीचे जे फलंदाज होते ते लवकर बाद झाले, ज्यांच्याकडनं फारशी अपेक्षा होती. डोनाल्डकडनं आपण नेहमीच अपेक्षा बाळगतो. त्यानंतर राकेश बाद झाला, सिद्धू बाद झाला. हे लवकर बाद झाल्यानंतर दडपण आलं होतं. काहीचा प्रयत्न तुषारनं केला परंतु अंततः तो प्रयत्न त्यांचा असफल राहिला आणि या स्पर्धेचा त्यांना मात्र निरोप घ्यावा लागला. परंतु ह्या मॅच मध्ये अगदी काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण की प्रेक्षक वर्गाला देखील माहित आहे 2 तुल्यबल संघ आता एकमेकांच्या समोर झुंज देत आहेत. चांगला चेंडू एज लागली, एज अँड टेकन, फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का परतावा लागेल फलंदाज रत्नदीपला. थँक्यू. मोठा धक्का, रत्नदीप परतला आणि आता नवीन फलंदाज मुकेश मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवानं परिपूर्ण असा हा खेळाडू, भरपूर काळ क्रिकेटसाठी ज्यांनी दिलाय, खास करून वलवली संघाची नौका नेहमीच ज्यानं पार केले तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नेहमीच त्याच्याकडनं मोठ्या खेळीची अपेक्षा ही वर्तवली जाते. आज देखील तसेच काही अपेक्षा त्यांच्या खेळाडूंना त्यांच्या चाहत्यांना असेल, परंतु आज कसा खेळ असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात खेळपट्टीच्या दिशेनं. 7 या आकड्यावरती हा पहिला धक्का लागलाय. आतापर्यंत 5 चेंडू समाप्त झाले. शेवटचा चेंडू अतुलकडनं. लोअर फुल टॉस, सॉफ्ट हँड ड्राईव्ह ऑन साइडला मिड ऑन मधनं एकाच ऍक्शननं चेंडू फील्ड केलाय. फेकी करत असताना मात्र ती ऑन द स्टंप फेकी आली नाहीये, परंतु प्रयत्न चांगला होता. ज्या प्रकारे चेंडूवरती धावून गेले होते त्यानंतर एकाच ऍक्शननं चेंडू उचलून फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू फेकत असताना बॉडी बॅलन्स नव्हतं त्यांचं, जेणेकरून अगदी ताकदीने त्यांना चेंडू फेकता आला नाही. त्या कारणास्तव ऑन द स्टंप फेकी आली नाही आणि तुर्ताच दोन्ही फलंदाजांना 2 धावा एकवटल्या. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाखेरीस 1 गडी बाद. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती
9 धावा. वळणार आहोत आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षाच्या दिशेनं. आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा हा शुभ सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, मायाची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक या स्पर्धेची आठवण भेट तुळशीचं रोपटं देऊन इथे सन्मान आपण पाहतोय. माजी सरपंच आणि भावी नगरसेवक आमचे संतोष पाटील तलोजा मजकूरचे, त्यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. आध्यात्मिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतो. असे आमचे सन्माननीय संतोष शेठ. त्यानंतर त्यांच्या समवेत इव्हन जोडीनं काम करणारी ही जोडी आपण पाहतोय, गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ख्याती आमचे दीपक शेठ पाटील या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील हा शुभ सन्मान मंगेश दादा आणि हेमंतदादा केणी यांच्या शुभ हस्ते, मायची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक तुळशीचं रोपटं. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून हा अतिशय सुरेख फटका, चेंडू सरळ सीमारेषा पार, ऋषीचा हा ब्रँडेड षटकार. डीजे थांबायचा आहे. त्यानंतर प्रतिष्ठित मृदुंग वादक अर्थातच आमचे बाळांबुवा म्हात्रे, त्यांचा देखील हा शुभ सन्मान मंगेश दादा यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. एक ज्येष्ठ पखवाज वादक आपण पाहतोय आणि क्रिकेटशी देखील निगडित असणार आहे व्यक्तिमत्व, आणि त्यांचा हा शुभ सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आलेल्या सर्व मान्यवरांचा पुनश्च आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आणि समालोचन कक्षाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि जातो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, ज्या ठिकाणी नितलास आणि त्यांच्या विरोधात वळवली आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं षटक ओमकार पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती, परंतु त्याचं स्वागत पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून एक दर्जेदार षटकार ऋषीनं ठोकला होता. त्यानंतर डॉट आणि आता 2 धावा. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा. इथे देखील फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एकच धाव प्राप्त होईल. 5 षटकांची ही लढत आहे, कारण की पहिल्या फेरीतील शेवटची लढत शेष होती आणि ती लढत या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. फॉर द विकेटचा हा चेंडू, पॅडवरती चेंडू आदळलाय. धाव अगदी चिकित सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाले. पंचांकडनं एक बाईटचा इशारा. संघाच्या अकाउंट मध्ये मात्र आता ही धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या समवेत आता प्रथमेश केणी गुणसंख्या लेखनाचं कार्य करतात. या अगोदर आपण ऋतिक केनी यांना पाहिलं होतं. त्यानंतर आपण अजून एक होतं कोण, अनुज केनी देखील होतं. अनेकांचं योगदान आहे आणि प्रत्येकाचं योगदान असेल तरच खऱ्या अर्थानं स्पर्धा यशस्वी होते. इथे देखील फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, सर्वाधिक लांब जी सीमारेषा आहे अगदी ती सीमारेषा क्लिअर करत असताना थोडासा धोका निर्माण झाला होता, परंतु तो धोका विमानाने टळला आणि हातातनं चेंडू निष्ठून सरळ सीमारेषा पार गेलाय. हा षटकार आलाय. 6 धावा मिळतात त्या फलंदाज ऋषीला आणि 6 धावा वळवली संघाला. 6च्या मदतीनं संघ आता 25 या आकड्यावरती. थँक्यू. चला टीम मीटिंग करू नका. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक जेव्हा होईल तेव्हा आपण टीम मीटिंग करा. एक नम्र सूचना आहे. पाणी पाहिजे 12वा प्रतिनिधी पाणी घेऊन जा. आता 3 नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, मग आताच घेऊन जा आपण 2 बॉटल ज्या काय असतील ते, जेणेकरून एन प्रकारे आमची वेळ वाचवा अशी आम्ही एक नम्र सूचना प्रत्येक संघाला करतो. कारण की दिवस छोटा आहे. यानंतर जसा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल, अर्थातच मकर संक्रांतीनंतर, तेव्हा दिवस मोठा होत जाईल. तेव्हा मात्र कदाचित 7 वाजेपर्यंत 7:15 वाजेपर्यंत देखील सामने चालत असतात, परंतु आता तसं नाहीये. 6 वाजायला अंधार पसरतो आणि कोणत्याही संघाला अंधाराचा सामना करायला लागू नये हे एक गोष्ट जोपासण्याचा प्रयत्न आमचे आयोजक करतायत. तर ते पाहता आपण अगदी घाई दाखवायची आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाखेरीस एक गडी बाद. धावसंख्या धावपळकावरती 25 धावा निर्धारित. अजूनही 3 षटकं या सत्रातील शेष आहेत. आतापर्यंत आजच्या जर खेळाचा आढावा घेतला तर पहिली लढत झाली होती गावदेवी घोट आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती खारघर. धावा बनवल्या होत्या खारघर संघाने 59. 60चं लक्ष
पार करत असताना घोटसंघ अपयशी ठरला. खारघर संघानं विजय नोंदवला. त्यानंतर ओम नर्मदेश्वर, किरवली आणि नागाव काय सामना रंगला. शेवटच्या बॉलवरती 2 धावा हव्या होत्या, एक कंप्लीट झाली. दुसऱ्यावरती मात्र डायरेक्ट हिट आलं आणि सामना जिंकला नागाव संघाने. एक चित्तथरारक सामना. त्यानंतर विजेत्यांमध्ये सामना झाला आणि तो सामना जिंकला खारघरनं. अर्थातच 2 सामने जिंकत उपांत्य फेरीत खारघर संघ दाखल झालाय. त्यानंतर नुकताच जो सामना आपण पाहिला, जळमान श्री साई 11 सिद्धी करवळे आणि त्यांच्या विरोधात जय गणेश्वर धानसर, त्यामध्ये करवळे संघ जिंकलाय. पहिला चेंडू, चांगला चेंडू वन्स अगेन अतुलला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अतुलची होती, त्यामुळेच अर्थात पुन्हा एकदा विश्वास टाकला तो अतुलवरती संघनायकानं आणि पहिल्या बॉलवरती मात्र त्यानं तो विश्वास सार्थ केलाय. क्षमता आहे अतुलमध्ये, यंग टॅलेंटेड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि नितलस गाव म्हटलं तर भरपूर खेळाडू या गावामध्ये आहेत. जेव्हा मी लीग कव्हर करण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्यांची प्रतिभा जरूर आमच्या समोर आली होती. इथे देखील हलक्या हातानं टॅप करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकानं चालाखी दाखवली आणि ह्या गोष्टी राहुल नेहमी करत असतो. पुढे सरसावला मुकेश आणि अगदी त्याला डाबाला मुकावं लागलं आणि जड पावलांनी त्यानं मैदान आता सोडलंय. अर्थातच दुसरा धक्का लागलाय तो वळवली संघाला. तीन षटकारासाठी ऋषी चौधरीला सुवर्ण संधी आले. कल्पेश गोंधली खेरणे यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 3 षटकार जर ऋषीनं ठोकले, ऋषीमध्ये क्षमता आहे ती, परंतु ती क्षमता त्याला आज सिद्ध करावी लागेल, तर मात्र 5,000 रुपयाचा कॅश प्राइज तो आज कमावण्यात यशस्वी होऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता आशिष पाटील दाखल झालाय. तर एका बाजूनं अतुल काठेला आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी, यंगस्टार आपला टॅलेंट मैदानावरती सिद्ध करतोय. पॉवर प्ले मध्ये देखील चांगला त्याचा स्पेल आपण पाहिला आणि आता दुसऱ्या षटकामध्ये देखील तो प्रयत्न चांगला करतोय. ओव्हर द विकेट, चांगला चेंडू, यॉर्कलिनचा चेंडू, परंतु तो चेंडू खोदून काढलाय. दी क्रिजच्या कोण्यामध्ये जाऊन, डीप मध्ये जाऊन हा चेंडू खेळत असताना एक धाव ऋषीनं मात्र कंप्लीट केली आहे. ऋषीच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार आपण पाहिलाय. 23 या आकड्यावरती तो वैयक्तिक खेळतोय आणि संघाच्या 27 धावा म्हणजे सिंहाचा वाटा, जवळजवळ 90% धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आहेत. परंतु दुसरा येणारा फलंदाज दाखवतो की हम भी किसी से कम नाही आणि आता आशिष पाटीलनं विस्फोट केलाय, षटकार ठोकलाय आणि या 6च्या मदतीनं धावफलकाला मात्र वेग त्यानं प्रदान केला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 33 या आकड्यावरती. बॅटिंग मध्ये खुली आहे या संघाच्या, कारण की नेहमीच आपण पाहतोय 6-7 बॅट्समन अप्रतिम फलंदाजी नेहमी करत असतात. अगदी त्यापैकी आता आशिषनं हा तडाखा दाखवलाय. आघाडीचे 2 फलंदाज लवकर बाद झाले, त्यामध्ये रत्नदीप आणि मुकेशला आपण पाहिलं, परंतु एका बाजूनं मेमनेन एक बाजू पकडून ठेवली ती ऋषीनं. इथे देखील प्रयत्न चांगला केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक चांगला झेल. सुरुवातीला क्षेत्ररक्षक थोडासा पुढे धावून गेला होता, परंतु स्वतःचा बॅलन्स त्यानं सावरला, अंततः झेल त्यानं प्राप्त केला आणि या झेलनं खेळ संपला. तो फलंदाज आशिषचा. डीजे
नवीन फलंदाज विशाल इनॅट क्रमांक 5 वरती आपण पाहतोय. गोलंदाज चौथं षटक हाताळण्यासाठी साहिल साहिल दरे. क्षेत्ररक्षक आता दूरवरती पाहायला मिळतात. मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला देखील आहे, तर एक शॉट मिड ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज 15-16 पावलांचा रनअप घेऊन यंगस्टार गोलंदाज राऊंड द विकेटना. पहिला चेंडू चांगला होता. मिड ऑफ ज्या ठिकाणी तैनात आहे तर त्या सर्कल मध्ये चेंडू रोखणार, फील्ड करून फेकेल तोपर्यंत एक धाव. पहिला चेंडू चांगला होता, वेग पाहायला मिळाला तो गोलंदाज साहिल कडनं. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचं हे सत्र आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत आहे. एका बाजूने 2 सामने जिंकत उपांत्य फेरीत दाखल झालेला संघ प्रतीक्षा जरूर करत असेल, तर एका बाजूने नुकताच विजय मिळवणारा ते थोडीशी मिस्टेक मी म्हणेन, कारण की जो क्षेत्ररक्षक धावून आला होता, अगदी त्याने जी हवेत झेप घेतली ती कदाचित टायमिंग तिचं जुळलं नाहीये आणि चेंडू त्याच्या डोक्यावरून एका टप्प्यावरती सीमा पार गेला. चौकार प्राप्त झाला. तो फलंदाज विशाल चिंद्रणकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा धावपळकावरती आणखीन ऍड होतील. 38 पर्यंत आता संघ जाऊन पोहोचलाय. 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतो तो नावदेव वलवली ह्या संघाचा. गोलंदाजचा विचार केला तर बराचसा रनअप ह्या गोलंदाजचा पाहायला मिळतो. वेग देखील आहे त्याच्याकडे. चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू, अगदी यॉर्क केलाय आणि फ्लंट इन फ्रॉम असं म्हणावं लागेल. अगदी समोर गवसलाय आणि पायचीच्या स्वरूपामध्ये तर हा धक्का लागतो. चौकार नंतरचा हा पलटवार गोलंदाज साहिल कडनं. थँक्यू डीजे. निलेश म्हात्रे आता मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे सरनेम असलेले खेळाडू ह्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण की अगोदर चौधरी पाहिले, शिलेटकर पाहिले, त्यानंतर चिंद्रणकर पाहिले, पाटील, म्हात्रे, पालेकर देखील पाहायला मिळतात. बरेच खेळाडू, बरेचसे सरनेम असलेले खेळाडू ह्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर काही संघ एका सरनेमचे देखील पाहायला मिळतात, परंतु छपरा खूप चांगली लावली. आल्या मात्र चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा रेषा पार दमदार असा चौकार. 42 धावा धावपळकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आहेत. साहिल दरे आतापर्यंतचं गोलंदाजी विश्लेषण पाहिलं तर 2 चौकार, 1 विकेट, 1 सिंगल, 9 धावा त्यानं खर्च केल्यात. एक महत्वाची सफलता त्यानं जरूर प्राप्त केली आहे, परंतु धावा देखील त्यानं 9 खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यानंतर 1 षटक अजूनही या सत्रातील बाकी आहे. बराचसा अवधी झाला जर आपण विचार केला तर आता एक सत्र अजूनही संपन्न होण्यासाठी 1 षटक बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू चौथ्या षटकातील साहिल दरेकडनं. समोर निलेश, फुल टॉस चेंडू टर्न केलाय. खराब क्षेत्ररक्षक मागचा ए पर्यंत आता चेंडून गाठले सीमारेषा.
सलग हा दुसरा चौकार, खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाज आणि वलवली टीमला. 4 धावा प्राप्त झाल्या. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू. धावसंख्या 46 वर पोहोचली आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. इथे देखील काही आगल्या वेगळ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, लेट कट करायचं होतं. त्या डीप मध्ये जो गॅप होता आपण पाहतो, पॉइंट आणि कव्हर मध्ये जे खाली क्षेत्र होतं ते खेळायचं होतं, परंतु तसं घडलं नाहीये. आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून अगदी स्वतः गोलंदाजानं हा झेल पकडलाय. कॉटन बोल्ड करत असताना साहिलला हे दुसरं यश प्राप्त झालं. षटक पूर्ण झाले 4थं आणि 4 षटकाखेरीज धावसंख्या धापळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 46 धावा. गोलंदाज अभि भोपी शेवटचं षटक हाताळण्यासाठी. राऊंड द विकेटनं पहिला चेंडू, वेग पाहायला मिळतो. ग्रामीण टेनिस विश्वामध्ये भरपूर वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. फिरकी गोलंदाज फार थोडे आपण पाहतो, बोटावर मोजण्या इतके आपण फिरकी गोलंदाज आपल्या विभागामध्ये पाहिलेत, परंतु वेगवान गोलंदाज सर्रास आपल्याला पाहायला मिळतात. जास्त करून जोशाने आणि अगदी वेगानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न वारंवार आपल्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये गोलंदाज करतायत, परंतु त्याच वेगाला प्रत्युत्तर दिलंय आणि आसमान दाखवले गोलंदाजाला. चेंडू जाईल तो सीमारेषा पार. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब असा षटकार. थँक्यू डीजे. एका बाजूनं किल्ला लढवतोय तो ऋषी आणि त्याच्या माध्यमातून षटकार. 13 चेंडू 30 धावसंख्येवरती खेळतो. सलग 3 षटकाराला पारितोषिक देखील आले. दरम्यान हा चेंडू उसळता चेंडू होता, त्याचप्रमाणे त्याला ऑफस्टिकच्या दिशेनं ऑफ साईडला खेळायचं होतं, परंतु डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती माफ करा, पहिला चेंडू डॉट आला होता, परंतु त्यानंतर जो षटकार ठोकला होता, कधी अप्रतिम असा षटकार ऋषी चौधरीचा आपण पाहिला होता. दरम्यान शॉर्ट पिच चेंडू फुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय कॅच. यस, वाटत कॅच ऑफ द मॅच. अशा प्रकारचा आज झेल टायमिंग साधलंय आणि हे टायमिंग महत्वाचं आहे. जी चर्चा आपण मागे केली होती की जेव्हा चौकार अडवताना जम्प चुकली होती मी म्हणेन एका क्षेत्ररक्षकाची, परंतु इथे आता टायमिंग साधलं. ज्याप्रमाणे असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु अगदी आयन मुवमेंटला ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता झेप घेतली आणि 6 धावा तर वाचवल्या, परंतु महत्वपूर्ण ऋषी चौधरीला देखील बाद करण्यात यश लाभलं. त्या अर्थातच नितलाच संघाला हे यश जितकं अभिचं आहे तितकंच यश हे क्षेत्ररक्षक अतुलचं देखील आहे. ज्या अतुलनं गोलंदाजी अगोदर लाजवाब केली होती, त्या अतुलनं आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि एक महत्वपूर्ण सफलता त्यांना आपल्या टीमला मिळवून दिली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष पाटील दाखल झालाय. चांगला फटका आहे. बॉलच बॅक ड्राईव्ह अगदी डाऊन दी ग्राउंड. तिथे चुकी झाली. एका क्षेत्ररक्षकाचं कौतुक झालं, परंतु लगेचच एकाकडनं चुकी पाहायला मिळाली आणि त्या चुकीची भरपाई पूर्णतः संघाला करावी लागेल. कारण की जेवढ्या धावा आपण ह्या चुकीच्या फील्डमध्ये बहाल केल्यात तेवढ्या दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला कराव्या लागतील. 56 वरती संघ पोहोचलाय आता. या 4च्या मदतीनं जिथे 1 ते 2 धावा फक्त मिळू शकल्या असत्या, तिथे धावा आता 4 प्राप्त झाल्यात. षटकातील अंतिम चेंडू आहे. पूर्वार्धामधील हा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अभिकडनं. अतिरिक्त उचली पंचांकडनं. व्हाईट बॉलची खून आणि 1 फॉर दी ओव्हर अशी वॉर्निंग देखील आपल्याला पाहायला मिळते. यानंतर अशाच प्रकारचा आणखी जर चेंडू आला तर आता पंत नो घोषित करू शकतात.
वाईट चेंडूवाला अतिरिक्त धाव इथे जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती आता 57 धावा, एक फायटिंग टोटल. कारण की या खेळपट्टीवरती 12च्या सरासरीनं धावा बनवणं इतकं सोपं काम नाहीये. त्यासाठी खूप घाम घालावा लागतो, परिश्रम करावे लागतात. दरम्यान हा चेंडू इथे देखील चपराक लावली आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र आता सफल झालेत ते. अगदी महत्वाच्या क्षणाला मात्र या धावा रोखल्यात आणि अंतिम बॉलवरती झेल पूर्ण केला आणि या झेलनं खेळ संपला. डाव देखील पहिला संपलाय आणि पहिल्या डावा अखेरीस धावपळकावरती धावसंख्या 57 पाहायला मिळतात. 58चं लक्ष विजयासाठी आहे ते नितलस संघासमोर. ह्या लक्षाचा पाठलाग नितलस संघाकडनं होईल की या लक्षाचा बचाव होईल. खेळाच्या दुसऱ्या सत्रात मायक्रोफोनवरती करू आपण परिवर्तन आणि उत्तरार्धामध्ये डावाला जशी सुरुवात होईल आवाज असेल आमचे बंधुतुल्य मित्र तनुजा मजकूरचा एक बुलंद आवाज हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमधनं ज्यांचं समालोचन आपण ऐकत असतो असे आमचे परममित्र साई राजे यांच्या दिशेनं खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद. पेटाली सेक्टर 7चं मैदान म्हटलं तर क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुरुक्षेत्र. कारण याच मैदानावरती डे नाईट स्पर्धेत आगाज होणार आहे. छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये याच मैदानावरती डे नाईटचा आगाज असेल. छत्रपती ट्रॉफी आदरणीय कमलाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून याच मैदानावरती नाईट स्पर्धेचा डे नाईट स्पर्धेचा आगाज झालेला आहे. आणि आणखीन एक गुड न्यूज अशी असेल की जानेवारी महिन्यामध्ये स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी यांच्या स्मरणार्थ याच मैदानावरती 22 जानेवारी ते 26 जानेवारी डे नाईट स्पर्धेचा आगाज येथे झाले. ग्रामस्थ मित्र मंडळ चषक पेठाले 2025. डे नाईट स्पर्धा या मैदानावरती 2 आगाज झाले आहेत. क्या बात आहे. ग्रामस्थ मित्रमंडळ चषक 2024 स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 1 लाख, प्रवेश फी असेल त्या ठिकाणी 13,000 आणि प्रथम 32 संघांना फक्त 32 संघांना प्राधान्य असेल.
मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल, 3 सायकलचं ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज आणि आकर्षक ट्रॉफीज देखील असतील. दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. 58 धावांचं लक्ष्य. संग्राम 11 इथलाच टीमचे पॅकर्स आदरणीय आमचे साडोजी, निश्चितच सचिन शेठ पाटील यांनी हा संघ पॅक केलाय. मॅचचा आनंद घेत असतील. सचिन पाटील आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती फटका एक्झिक्यूट केला पॉइंट मधून. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूपर्यंत पोहोचले. प्रथमेश केनी गुणलेखाच्या भूमिकेत. धाव फलकावरती एकूण धावसंख्या 2. षटक क्रमांक पहिला. गोलंदाज रत्नदीप. चांगली गोलंदाजी. जबरदस्त नजाकत. चेंडू चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषेच्या बाहेर. 4 रन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जबरदस्त मॅच रंगात येईल. मॅच मटालू शेठ मॅचचा आनंद घेत असतील. आमचे खूप मोठे फॅन आहेत. मटालू शेठ वलवली टीमचे खूप मोठे फॅन आहेत. खास करून मुकेश शेलाटकर यांचे बिग फॅन आहेत ते. रत्नदीप. हो हो वेग. यावेळी यष्टीरक्षक बीट. मॅच मध्ये ट्विस्ट. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 रन. यस बॅट कट. नक्कीच 4 धावा मिळतील टीमला. 4 धावा मिळतील निश्चित खेळाडूला. सलामीची जोडी राहुल काटे. संघ नायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण या मैदानावरती दाखवत असताना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली मी म्हणेन संग्राम 11 इथलंच टीम. रत्नदीप. हो हो क्या बात आहे. चांगला फटका आहे. दोन्हीकडे एकाच ट्रॅक वरती. भीषण अपघात. फलंदाज बाद. गोलंदाज रत्नदीप तयार. मटालू शेठ क्रिकेटचे प्रेमी आहेत. मुकेश शेलाटकर यांचे फॅन आहेत आणि भरपूर प्रेम वलवली संघावरती ज्यांचं राहिलं. मटालू शेठ मैच का आनंद लेते आपका स्वागत है. धावसंख्या दाखल पाहिली. एकूण 10 धावा आहेत. 58 धावांचं लक्ष्य. राहुल यावेळेस फटका हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन पाहिला होता आणि इथे झाली षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती संग्राम 11 इथला संघ 1 गडी गारत. एकूण धावसंख्या 1/11. चांगला फटका ऑफ साइड मध्ये एक्झिक्यूट केलाय. टीम मधून क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी चितेच्या चपलाईनं 2 धावा कंप्लीट. तिसरी देखील झाली असती परंतु 2च धावांवरती इथे समाधान व्यक्त केला जाईल आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली. एकूण 13 धावा धाव फलकावरती
58 धावेचं लक्ष्य डोळ्यासमोर घेत असताना दोन्ही फलंदाज साहिल दरे आणि त्याच्या समवेत कॅप्टन ऑफ द टीम सर सेनापती राहुल काटे. क्या बात है, शॉट ऑफ द डे. अप्रतिम क्रिकेटचा नजाकत टी फॉर टॅलेंट देखील इथे दाखवलाय. चेंडू सी मारेच्या बाहेर षटकार. शुक्रिया, थँक्यू. षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या धावल करते पाहिली गेली. एकूण धावसंख्या 19 घरात. जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच, पैसा उचल मॅच. हो, हलक्या हाताने फटका पोचलाय. फलंदाज बाद. बिग विकेट मैदानातून बाहेर. राहुल काटेचा वादळ जो होता तो वादळ शांत आणि ऋषीला मिळाले ते सफलता. चांगला फटका, डायरेक्ट हिट. बॅकअप मध्ये प्रोटेक्शन मध्ये होते क्षेत्ररक्षक, अन्यथा या चेंडूवरती धावा आल्या असत्या. सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 20च्या घरात. 58चं लक्ष्य. चेंडू फेकून झाले. षटकातील एकूण 4. ऋषी गोलंदाज षटकातील पुढील चेंडू ऋषी. साहिल साठी फसवा चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर. पंचाच्या भूमिकेत ज्यांना बॉलिवूड चित्रपटामध्ये देखील काम केलं आमचे विशाल सर, चकदा एक्सप्रेस, त्यानंतर मिस्टर आणि मिसेस माही या चित्रपटामध्ये पंचांच्या भूमिकेत त्यांची भूमिका आपण पाहिली. तेच प्रोफेशनल पंच आता प्रमुखेत आपण पाहू शकाल. स्विच हिट. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना चेंडू सीमारेषच्या बाहेर. 4 रन. धन्यवाद निकेश शेटकीनी. या व्यासपीठावरती आपला स्वागत आहे. दोन सामने लगातार बॅक टू बॅक शिवशक्ती कारगर संघाने जिंकलेत. श्री साई सिद्धिकर टीमचे कर्णधार टॉस साठी या आपण. चांगला फटका चाललाय. चेंडू डीप मध्ये, डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळाले ते सिंगलच्या बरोबरीनं षटकाची इथे झाली. या सांगता 2 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या धावल करते 26. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा. फास्ट केला आपण. क्षेत्ररक्षण त्वरित सजवा, कारण आपल्याला आज फायनल आहेत. एक मॅच एक्स्ट्रा होती ते आपल्याला कव्हर करायची आहे. विनंती असेल खेळाडू वर्गाला की आपण क्षेत्ररक्षणात रचना त्वरित करायची आहे. ओ वेक, क्या बात है. जबरदस्त चेंडू
वेग भरपूर होता, वेगाची स्वारी गोलंदाजी करत असताना रत्नादीप चौधरीची गोलंदाजी लय भारी, सुपर, अप्रतिम. मॅच खूप चांगली मॅच आपण इथे एन्जॉय करत असताना रत्नदीप पहिला चेंडू वेग होता, कुणाल आणि साहिल वरती जिम्मेदारी. वेग आहे, शफल निश्चित खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग इतका चेंडू मध्ये होता की सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. जबरदस्त, किती वेग आहे. खूप चांगली गोलंदाजी सातत्यानं मॅन्डेटरी पॉवर प्ले पासून आणि 2 स्पेल तो सातत्याने हाताळत असतो. अष्टपैलू क्रिकेटर रत्नदीप नावाप्रमाणे रत्नासारखा चमकतोय मैदानावरती. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय दी रत्नदीप. 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव, जबरदस्त, अप्रतिम. 3 चेंडूवरती अशा भूत असा नजरेनं पाहत बसलाय फलंदाज साहिल. दरेमध्ये देखील क्षमता चांगली आहे, चांगले फटके खेळण्याची, मोठी फटक्यांची निश्चित गरज आहे आता टीम निश्चित संग्राम 11 नितलासाठी. जबरदस्त गोलंदाजी दाखवत असताना रत्नदीप. हो, वेग आहे, वेग आहे, वेग आहे, जबरदस्त, अप्रतिम, मॅग्निफिकेशन गोलंदाजी ते दाखवत असताना गोलंदाज रत्नदीप. 4 चेंडू. रायगड प्रीमियर लीग ज्याने गाजवली, ज्याने PPL चा हंगाम गाजवला, तोच हा जबरदस्त खेळाडू चौधरी, रत्नदीप चौधरी. चौधरी हा आडनाव नसून चौधरी हा तो ब्रँड बनलाय वलवली संघाचा. हो, एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज रत्नदीप साठी. अप्रतिम, ग्रेट ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. शेवटचा चेंडू जर निर्धाव आला तर या स्पर्धेची तिसरा षटक होऊ शकेल. ओमकारनी आणि त्यानंतर राहुलनी दोन्ही. ओहो, इथे जोरदार टाळ्याने स्वागत केलं जाईल मैदान ओव्हर. क्या बात है, रत्नदीप ऑन फायर, अप्रतिम, लाजवाब, लाजवाब, लाजवाब. उर्वरित समीकरण 12 चेंडू 32 धाब्यांची गरज. 16.00 ची सरासरीने इथे फलंदाजी करावी लागेल. चांगला फटका आहे, चाललाय चेंडू बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक उभे होते, फलंदाज बाद होत आहेत. फलंदाज इथे पाहिला कुणाल चिखली संपुष्टात. अकरा चेंडू जिंकण्यासाठी आता 32 धावेचा लक्ष्य. ओमकार आहे, वेल फिनिशर आहे. संग्राम 11 नितलस टीमला गरज आहे चांगल्या फटक्यांची, चांगली गरज आहे फटक्यांची, चौकार षटकारांची नितांत गरज आहे. गोलंदाजी करत असताना मनीषची ही गोलंदाजी भारदस्त, तिखट, तीक्ष्ण मारा करत असताना गोलंदाज मनीषला आपण पाहू शकाल. फेक, पुन्हा एकदा वेगाची स्वारी. लगातार 8 चेंडू इथे निर्धाव केलेले आहेत संग्राम 11 नितलस टीम. खराब खराब कामगिरी. आता मात्र संघ अडचणीमध्ये आहेत, आता मात्र संघाला धोका आणि मग बिनधास्त धोका अशी फलंदाजी इथे मात्र तुम्हाला करायची आहे. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धाब्यांचा भरपूर मोठा लक्ष्य. ओमकार है तर सब मुमकिन है. ओमकार मध्ये ताकद आहे, ती ताकद पणाला लावत असताना चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय
आणि हा तिसरा 9 चेंडू खराब कामगिरी आता 9 मध्ये बनवायच्यात 32 दिल्ली कोसो दूर आता षटकार आणि चौकारांची भाषा अद्याप मैदानामध्ये जागी करावी लागेल तास्किन रन वाढत चाललाय हातामध्ये चेंडू संपत चालल्यात आता मात्र इथनं तुम्हाला पेटायचं आहे आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो म्हणून संकटावर अशा पद्धतीने तुटून पडायचं जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे आलाय षटकार थँक्यू टीजे षटकारांना धावसंख्या आपण पाहिली गेली तर एकूण धावसंख्या धावपलकावरती 32 पुन्हा एकदा फटका तर चांगला होता परंतु टायमिंग प्रॉपर नव्हती फलंदाज बाद अशा पल्लवित केल्या होत्या ओमकारनं षटकार मारून परत त्या 7 मध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज 7 चेंडू 26 धावांची गरज हो हो हलक्यात इथे कट करण्याचा प्रयत्न होता दिनेशचा षटक क्रमांक इथे चौथ्याची झाली सांगता येणारे 6 चेंडू 26 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे चला सचिन टॉस साठी आपण साजिद चांगला फटका आहे चाललाय चेंडू ऑन साइड मध्ये आता उर्वरित समीकरण आता मध्ये उर्वरित चेंडू 5 जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे लगातार 4 षटकारांची गरज आहे मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज जवळपास अर्धी सेना मैदानातून बाहेर झाले जबरदस्त मॅच या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण झुंज देत असताना वलवली टीम विजयाच्या छायेत पोहोचताना आपण पाहू शकाल तर वलवली टीम साठी खास करून शुभेच्छा आल्यात गावदेवी कंस्ट्रक्शनचे ऑनर विनोद शेठ चौधरी आणि अष्टविनायक धाबा मालक आकाश शेठ काथारा यांच्याकडून वलवली टीम साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच फटका तर चांगला आहे क्षेत्ररक्षक आहेत अडवणूक केली ऋषी होते त्या ठिकाणी मात्र सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत असताना टीम वलवली संघ जाऊन टेपतो एकूण धावसंख्या धावफलकावरती 37 धावा आहेत हलक्या हातनं खेळण्याचा प्रयत्न होता धन्यवाद औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये शेवटचा बॉल चल टॉस साठी आलेले आहेत साजिद या
टॉस आपण करू. मधुकर बुवा केणी या ठिकाणी आल्यात. भजन सम्राट या व व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल. औपचारिकता बाकी. किती धावेनं सामना गमवावा लागणार याच्याकडे लक्ष. चला मॅच फिनिश. दणदणीत विजय प्रस्थापित केलाय टीम. इथे आपण पाहिले तर गावदेवी 11 नवलवली. मॅन ऑफ द मॅच ऋषी चौधरी. 30 धावा आणि 1 विकेट देखील. आणि खऱ्या अर्थानं पण पाहिला रत्नदीपने देखील मेडन ओव्हर टाकली होती. हरकत नाहीये. तर धावा देखील दोन्ही बाजूंना आपण विचार केला तर ऋषी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला कॉम बॉक्स मध्ये करूया बदलाव. साई पाटील कॉमेंट्रीसाठी. थँक्यू.